यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार पडले। राळेगाव नगरपंचायत उपाध्यक्ष जानराव गिरींसह 5 नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय। आमदार भावना गवळींच्या नेतृत्वाखाली श्रीकांत शिंदेंच्या हस्ते हा प्रवेश पार पडला। विदर्भ एक्सप्रेसमध्ये बुरखाधारी महिलेनं धुमाकूळ घातलाय। तिकीट तपासणीसाठी आणल्यावर सदर महिलेनं त्यांच्यासोबत हुज्जत घातली। महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी महिलेला डब्यातून उतरवलं, मात्र ही महिला दुसऱ्या डब्यात बसून पुढे गेली। या प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या महिलेचा शोध पोलीस घेत आहेत। आ जाओ, पहले नीचे आ जाओ। गुंडागर्दी करने की जरूरत है नहीं। आ जाओ। गुंडागर्दी का सवाल नहीं है। गुंडागर्दी करने की जरूरत है। गुंडागर्दी कौन कर रहा है यहाँ पे? हमारा टिकट दिखाओ पहले। दिखा रही हूँ ना। दिखाओ ना फिर। बताओ फिर। टाइम लगता आ जाओ, है नीचे आ जाओ पहले। टिकट दिखाने के लिए इतना टाइम लगता है? दिखाओ इधर। आ जाओ, जल्दी आ जाओ। नागपुरात दुचाकीवरून विना हेल्मेट जाणाऱ्या पोलिसाची दादागिरी पाहायला मिळाली। एका नागरिकानं पोलिसाचा विना हेल्मेट जातानाचा व्हिडिओ काढला आणि नियमाची आठवण करून दिली। या रागातून पोलिसांनी शिबिगाळ आणि मारहाण केली आहे। नागपुरातील जरीपटका ते मानकापूर भागातील व्हिडिओ असल्याचं समोर आलंय। बता रहा हूँ, दांत का ट्रीटमेंट न्यूज चैनल बता रहे। गाली दिया ही नहीं, रिकॉर्डेड है पूरा। चंद्रपुरात चौकातील ट्रॅफिक सिग्नल्स दुपारी 1 ते 4 दरम्यान बंद ठेवण्यात येणार आहेत। उन्हाच्या तडाख्यात नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला। दरम्यान वाहतूक सुरळीत सुरू राहण्यासाठी वाहतूक पोलीस मात्र तैनात करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षकांनी दिली आहे। NHM मध्ये निधीचा ठणठणाट असल्यानं अमरावतीत 3000 कर्मचाऱ्यांचं वेतन 2 महिन्यांपासून रखडलंय। त्यामुळे जिल्हा परिषदेच्या डॉक्टर्स, नर्स यांनी आंदोलन केलं। या सर्वांना गेल्या 2 महिन्यापासून वेतनाविना काम करावं लागतंय। मार्च संपून एप्रिलचे 10 दिवस उलटले तरी पगार झालेला नाही। यवतमाळमध्ये मावा खाऊन थुंकणाऱ्याला बदडण्यात आलं। यवतमाळ ते नाकापारडी एसटी बसमधील प्रवासी मावा खाऊन थुंकला। यामुळे संतप्त झालेल्या तिघांनी त्याला चांगला चोपलाय। ही घटना वडगाव परिसरामध्ये घडली आहे।